मुरबाड कल्याण मार्गावरील रायते नदीवरील नवीन पुलावर सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला। प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको काळी पिवळी खाजगी प्रवासी गाडीची आणि समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण समोरासमोर धडक झाली। या अपघातात गाडीत प्रवास करणाऱ्या सर्व 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक इतकी जबरदस्त होती की इको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। गाडीतील प्रवासी आत अडकून पडले होते। काही मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली। अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। काही क्षणातच परिसरात मोठी गर्दी जमली। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। मृतांची ओळख पटलेल्यांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने वय 21 देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे वय 49 अंधेरी मुंबई महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी वय 50 टेंभरे मुरबाड, अनंता पवार साखरे मुरबाड, दीपक गवळी कल्याण गणपत जैनूमध्ये वय 32 देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे वय अंदाजे 22 मानसी मोहपे वय अंदाजे 20 आणि प्रथमेश मोहपे वय अंदाजे 17 सर्व नारायणगाव मुरबाड यांचा समावेश आहे। अपघातानंतर तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। जखमींना आणि मृतदेहांना तातडीने गोवेलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले। तेथे सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम सुरू असून अधिकृत पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार या अपघातामागे काही गंभीर कारणे समोर येत आहेत। इको गाडी ही मुख्यतः 5 आसनी असताना त्यात 11 प्रवासी बसवण्यात आले होते। यामुळे गाडीवर अतिरिक्त भार आला होता। तसेच गाडीचा वेग जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। समोरून येणारा जड सिमेंट मिक्सर ट्रक आणि पुलावरील अरुंद जागा यामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ही भीषण धडक झाली।